शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुकेश. मी आता आलो आहे आमचे मित्र सांगोलमध्ये असलेले भेलेवाडी गावचे निलेश देशमुख यांच्या कलिंगडच्या शेतीमध्ये. खरं तर नेमकं कलिंगड कसं आलं आहे, निलेश देशमुखने या कलिंगडसाठी काय काय केलं ते विचारण्यासाठी खरं तर कलिंगड शेतीमध्ये आलो होतो. खरं तर अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी निलेश देशमुखांकडून त्या ठिकाणी सांगण्यात येते. त्यांच्या बोलण्यातून तरी वाटलं की जवळपास 5-6 वर्षाचा अनुभव असणारा शेतकरी कितीतरी प्लॉट त्यांनी या कलिंगडचे घेतले आहेत. पण ते जर त्या वेगळ्या व्हरायटी त्यांच्या शेतामध्ये लावत होते, पण त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या एका जवळच्या पाहुण्याचं ऐकून त्यांनी आर्डरचं विजय हे कलिंगड आपल्या शेतामध्ये लावल्या आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्यासोबत बोलताना अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी आपल्या समोर आल्यात की त्यांनी सांगितलं की इतर व्हरायटीपेक्षा हे कलिंगड अतिशय महत्त्वाचं आहे, रोगाला दणकट आहे आणि त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कलिंगडाचं वजन हे चांगल्या पद्धतीने भरतंय. खरं तर पावसाळ्यासाठी या कंपनीनं अतिशय महत्त्वाची व्हरायटी काढली आहे. पावसाळ्यामध्ये टिकणारी व्हरायटी आहे. पावसाळ्यामध्ये जे ह्या कलिंगडावरती जे रोग येतात त्याच्यावरती ही टिकून राहणारी ही व्हरायटी आहे आणि एवढा मोठा पाऊस असताना सुद्धा या शेतकऱ्यांनी त्याच्या हिमतीवरती त्याच्या ताकदीवरती ह्या व्हरायटीच्या त्या ठिकाणी जोरावरती चांगल्या पद्धतीचं कलिंगड घेतलंय आणि आज त्या कलिंगडाची हार्वेस्टिंग आहे. जवळपास शेतकऱ्याला 8 लाखाचं उत्पन्न असं त्यांनी अंदाज सांगितला आणि 2 लाखाचा एक खर्च वजा केला तर 6 लाखाचं उत्पन्न त्यांना या ठिकाणी मिळतंय. आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी महत्त्वाचं त्या ठिकाणी वाक्य त्यांच्या तोंडातून आलं की या कलिंगडामुळं आमचा सुद्धा त्या ठिकाणी विजय त्या ठिकाणी झालाय. संपूर्ण कुटुंब या कलिंगडाच्या शेतीमध्ये झटत होतं. संपूर्ण कुटुंब या कलिंगडासाठी आबदत होतं. कलिंगडाच्या माध्यमातून त्यांचा त्या ठिकाणी विजय झाला सांगण्यात येते. खरं तर शेतकऱ्यांनी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आपल्यासोबत बोलताना प्रतिक्रिया दिल्या की या कलिंगडामुळे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं त्यांना या कलिंगडातून अनुभव जाणून आला की या कलिंगडाचं वजन असेल, किपिंग असेल, क्वालिटी असेल आणि कलिंगड कापल्यानंतर जो लालपणा असतो तो अतिशय लालपणा आहे आणि कलिंगडामध्ये गोडीला सुद्धा कलिंगड मोठ्या प्रमाणात चवीला आहे. खरं तर व्यापारी या कलिंगडामध्ये आल्याच्या व्यापाऱ्यांनी पहिली पसंती या कलिंगडाला दिली आणि आज हा माल सांगोलमधून त्या ठिकाणी दिल्लीला चाललाय. जवळपास 21.5 रुपयाचा माल सुद्धा त्या ठिकाणी व्यापाऱ्याने या शेतकऱ्याला दिलाय. त्यामुळे शेतकरी सुद्धा या कलिंगडावरती समाधान आहे. खरं तर शेतकरी बंधूंनो सर्वांनाच विनंती आहे की आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी थंडीसाठी आणि पावसाळ्यासाठी जर कलिंगड लावायचं असेल तर नक्कीच या विजेची निवड करा आणि उन्हाळ्यासाठी जर कलिंगड लावायचं असेल तर विराटची नक्कीच निवड करा. धन्यवाद.